जय मल्हार या मालिकेच्या कालच्या एपिसोडमध्ये बानू मंजिला आणि तिच्या बाला सांगते की डोंगर कपारीत एक दुसरे महाराज आलेत आणि त्यांनी माझी कठोर परीक्षा घेतली. देव कधीही इथे येऊ शकतात. हे ऐकून मंजी आणि बा अतिशय आनंदी होतात आणि देवाला नमस्कार करतात. बानूला महाराज कुंकुवाचा करंडा देतात आणि बानू हा करंडा दोघांनाही दाखवते. इथे श्री खंडेराया नारद मुनींना म्हणतात की माझ्या आणि बानूच्या विवाहासंबंधी तुम्ही सर्वांना कळवा आणि ते नारद मुनींना सांगतात की माझा विवाह हा कन्नड प्रांतात होईल, कारण तिथे माझी भक्त आहे आणि त्या भक्तासाठी मला तिथे जावे लागेल, कारण तो भक्त जिथे राहतो ते स्थळ पुढे माझं स्थळ म्हणून प्रचलित होईल. नळदुर्गा राज्याची सम्राज्ञी ही श्री खंडेरायांची भक्त. ही सम्राज्ञी तिच्या पतीला म्हणजेच नळदुर्गा राजाला सांगते की मला जेजुरीला जायचे आहे श्री खंडेरायांच्या दर्शनासाठी, पण राजा तिला हे शक्य नसल्याचे सांगतात आणि जेजुरीमध्ये जाण्यासाठी सम्राज्ञीला अनुमती देत नाहीत. प्रधानजी लक्ष्मी देवींना सांगतात की मला श्री खंडेरायांच्या विवाहासाठी चंदनपुरीत जावे लागेल. यावर देवी लक्ष्मी म्हणतात की देवी म्हाळसा याला परवानगी देणं शक्य नाही. प्रधानजी देवी म्हाळसांकडे निघतात. ते देवी म्हाळसाला सांगतात की मला चंदनपुरीत जायचे आहे. हे ऐकून देवी म्हाळसा विचारात पडतात. आता देवी म्हाळसा प्रधानजींना चंदनपुरीत जाण्यासाठी परवानगी देतील का? या मालिकेच्या पुढील अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी देवदत्त नागे, म्हणजेच तुमचा लाडका खंडेराया. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.